मध्य प्रदेशातून कामानिमित्त अमरावतीमध्ये आलेल्या एका तरुणाचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। आपल्या कंपनीच्या कामासाठी आलेला हा तरुण एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला। या घटनेने परिसरात आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे। नेमकी ही घटना कशी घडली आणि पोलीस या प्रकरणी काय तपास करीत आहेत जाणून घेऊया। मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अजित पुष्पेंद्र प्रताप हा तरुण एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता। कंपनीच्या महत्वाच्या कामानिमित्त 20 ऑगस्ट रोजी तो अमरावतीमध्ये आला होता। त्याने हमालपुरा परिसरातील श्रीहरी हॉटेलमध्ये मुक्काम केला। सर्व काही सामान्य असताना सकाळी अचानक ही धक्कादायक बातमी समोर आली। सकाळी 10:30च्या सुमारास अजितचे सहकारी त्याला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत गेले। दरवाजा उघडताच त्यांना तो मृतावस्थेत आढळला। तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अवघ्या काही तासांपूर्वी कामासाठी उत्साहाने आलेला तरुण आज कायमचा निघून गेलाय। राजापेठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत। अजितच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत। कंपनीच्या कामासाठी परक्या शहरात आलेल्या एका तरुणाचा असा अचानक मृत्यू होणं ही खरंच दुर्दैवी घटना आहे। डॉक्टरांनी जरी हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण दिलं असलं तरी पोलीस तपासातूनच या मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल। या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे।